तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल झालेला आहे। तसेच येत्या काही तासांमध्येच आपल्याला वातावरणात मोठा बिघाड झालेला पाहायला मिळते। तर मित्रांनो, रात्रीनंतर आपल्याला मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी सविस्तर अंदाज याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। मित्रांनो, आपण या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा तसेच नागपूरच्या सर्वत्र परिसरांमध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत मोठा जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळेल। त्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर वाढेल। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा जाणून घेऊयात। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर मराठवाड्यातील हे जिल्हे, यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये आपल्याला दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली। तसेच रात्रीपर्यंत आपल्याला वातावरणात बदल होऊन रात्रीपर्यंत बहुतांश भागांमध्ये पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच मित्रांनो, मध्य महाराष्ट्रात देखील आपल्याला काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस, यामध्ये आपण जसं की पाहू शकता नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये आपल्याला मोठ्या जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। मात्र छत्रपती संभाजीनगर, जालना या परिसरामध्ये आपल्याला रात्रीपर्यंत ढगाळ वातावरण निर्माण होईल। वादळी वारा देखील या भागात सुटलेला पाहायला मिळेल। हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात आपल्याला झालेला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, कोकणात जर पाहिलं तर कोकणातील पावसाचा जोर बऱ्यापैकी आज कमी झालेला पाहायला मिळाला। मात्र रात्रीनंतर आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरारच्या परिसरामध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत पाहायला मिळेल। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला दुपारपर्यंत उन्हाचा कडाका वाढलेला पाहायला मिळाला, परंतु तापमानात वाढ देखील झालेली पाहायला मिळेल। मात्र रात्री आपल्याला यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत आपल्याला तुरळक ठिकाणी झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।